तर चला या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सीचा प्रिलिम्सचा पेपर आपण बघतोय 2024चा, जी एक्झाम 1 जून 2025ला झाली होती. यातला सी सेटचा सेक्शन आपण बघतोय. पहिला प्रश्न आहे, एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन वितळून, इथं इंग्लिशमध्ये काय दिलं आहे, सॉलिड स्पेअर. ज्यांना इंग्लिश कळतं त्यांनी ते वाचा, ज्यांना मराठी कळतं ते मराठी वाचा. ठीक आहे, आपण सेमी इंग्लिशचे असल्यामुळे आपल्याला दोन्ही कम्फर्टेबल आहे. त्यातल्या त्यात इंग्लिशचे शब्द लवकर कळतात म्हणून आपण इंग्लिशला फोकस करतो. ठीक आहे, सॉलिड स्पेअर म्हणजे काय रे, फुटबॉल का गोळा फेकचा गोळा, तर गोळा. गोळा भरीव आहे, आतमध्ये पण त्याचं लोखंडच असतं ना, काय जे असतं ते. पण फुटबॉलमध्ये आतमध्ये हवा असते, त्यामुळे त्याला सॉलिड म्हणता येणार नाही. ठीक आहे, मग असा एक सॉलिड मोठा गोळा होता त्यांच्याकडं. त्याला त्यांनी काय केलं, वितळवलं. ह्या गोळ्याला भरीव आहे गोळा, त्याला वितळवलं आणि वृत्तचित्ती तयार केली. वृत्तचित्ती म्हणजे कशी, सिलेंडरसारखी अशी, पण ती पण काय भरीव आहे ती पण. मग ते म्हणतात की अशा मोठ्या गोळ्यापासून आम्ही त्या मोठ्या गोळ्याला वितळवलं आणि त्याच्यापासून छोट्या छोट्या वृत्तचित्ती तयार केल्या, सिलेंडर्स तयार केले. त्याचं घनफळ माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा तो फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे आणि प्रश्न तो सुटतो. मग स्फेअरचं घनफळ, आता रेडिओ MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर मी ते 1000 वेळा शेअर करत असतो, कारण ते तुम्ही नजरे खालून जावं, पाठ करावं, किंवा तुम्ही ते लिहून तुमच्या डेस्कसमोर फोटो काढून चिटकून द्या. म्हणजे 1000 वेळा तुम्ही वाचलं तरच ते लक्षात राहणार आहे. किंवा परीक्षेच्या ऐन वेळेस 2 दिवस आधी, परीक्षेच्या सेंटरच्या आधी तिथं रिकाम्या गप्पा यायला त्याला मारण्यापेक्षा ते वाचलं तर बरं पडतं. तर स्पेअरचा फॉर्म्युला काय आहे घनफळाचा, 4/3 पाय आर क्यूब, आणि सिलेंडरचा काय पाय आर स्क्वेअर एच. एवढं कळलं. आता ह्या मोठ्या स्पेअरपासून छोटे छोटे सिलेंडर बनवलेत, तर किती बनणार आहेत हे बनवण्यासाठी किंवा हे काढण्यासाठी आपल्याला यांचा भागाकार करावा लागणार. आता सिंपल आहे, हे जे काही घनफळ आहे ह्या घनफळातून हे छोटे छोटे वृत्तचित्ती बनवलेत. हे किती वृत्तचित्ती बनवलेत आपल्याला माहीत नाही, म्हणून याला भागाकारातच जायला लागणार आहे. कळलं. ते खोडतो आणि इथं परत लिहितो नीट. म्हणून 4/3 पाय आर क्यूब भागिले पाय आर स्क्वेअर एच हे आपल्याला दिलं होतं. पाय कट झाला, हे आर स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर वेगवेगळा आहे. मी याला R2 लिहितो, याला R1 लिहितो. का वेगळा आहे कळलं. हा 4/3 स्पेअरची त्रिज्या आहे, म्हणून 30 गुणिले 30. काही जण लगेच इथं 9000 वगैरे लिहून टाकतात. तसं लिहायचं नाही, कारण कंबाईनमध्ये एक ट्रेंड असतो की ते सोपं करून देतात आपल्याला. ठीक आहे, बघा आता खाली कसं सोपं केलं आहे. आर स्क्वेअर म्हणजे ह्या 10चा स्क्वेअर, मग मी 10चा स्क्वेअर लिहित नाही, 10 गुणिले 10 लिहितो, आणि एच दिलेली आहे 4. ठीक आहे, जेव्हा असं समीकरण बनतं तेव्हा हा जो 3 असतो तो भागाकारात येतो, एवढं माहिती आहे. ते पण नसलं जमत तर हे बघा, ह्या 10ला हा 0 कट होतो, ह्या 3ला हा 3 कट होतो. क्लिअर. त्यानंतर ह्या 10ला परत हा 0 कट होतो. आता राहिलं काय, 4 गुणिले हे 30 त्रिक 90 आणि भागाकारात 4, उरले किती 90. म्हणजे किती वृत्तचित्ते तयार होतील त्याचं उत्तर फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं होतं. कॅल्क्युलेशन खूप सोपे येतात कंबाईनच्या एक्झाममध्ये. नेक्स्ट, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगानं धावते. बरं, रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्याला तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती. नीट प्रश्न वाचा, पॉज करून घ्या, समजून घ्या प्रश्न, नंतरच तुम्ही ते उत्तर बघा. आता बरेच जण या अशा टाईपच्या प्रश्नाला ऑप्शनने करतात आणि तेच बरं पडतं, कारण हे सोडवायला गेलं फॉर्म्युल्याने तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या परीक्षेमध्ये तर वेळ, सॉल्विंगचा टाईम वेस्ट करणं काय आपल्याला परवडणारं नाही आहे. मग आपण सिम्पल ऑप्शननेच उचलायचं अशा गेममध्ये. जिथं तुम्हाला वाटतंय की नाही प्रश्न लयच अवघड आहे, कॅल्क्युलेशन जमणार नाहीत, फॉर्म्युले आठवत नाहीत, तिथं ऑप्शनने खेळा, तुमचा टाईम पण वाचेल आणि हमखास प्रश्न येईल. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीचे 20 मिनटं जर तुम्ही दिले ना मॅथ रिझनिंगला, तर 15 मिनटात तुम्हाला येणारे जरी प्रश्न झाले आणि उरलेले 5 मिनटामध्ये उरलेले तुमचे काय जे असतील 6-7 प्रश्न उरले, त्यातले 3-4 जरी ऑप्शनने आले तरी पण तुम्ही इथं लीड घेत असता. त्यामुळे ऑप्शनने खेळायचा प्रयत्न करायचा, किमान गणितात तरी, आणि त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा. बघा ऑप्शनने खेळू आपण. पहिलाच ऑप्शन उचलायचा. आता कन्सेप्ट काय, जर 40 किलोमीटर अंतर आहे, एवढं अंतर आहे ते फिक्स आहे, एका समान वेगानं धावते,
वेग माहिती आहे का आपल्याला? नाही. आपण पहिला वेग धरू एस, त्यानंतर तिचा स्पीड 8 कमी केला, ठीक आहे, एस मायनस 8 केला. आता तेवढंच अंतर म्हणजे 480 किलोमीटर गाठायला तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती? म्हणजे पहिली कंडिशन जर आपण पकडली तर डिस्टन्स किती आहे? 480. स्पीड किती आहे? मग तिचा जो काय स्पीड किती आहे? हां, एस स्पीड आहे. तर तिला वेळ किती लागणार आहे? एवढा वेळ लागणार आहे, ठीक आहे. टाईमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल्स टू टाईम. दुसऱ्या कंडिशनमध्ये डिस्टन्स तेवढंच आहे 400 आणि स्पीड काय केलेली आहे? एस मायनस 8. 8ने स्पीड कमी केली ना इथं. आणि वेळ किती लागणार आहे? आता वेळ 3 तास जास्त लागला. समजा इथं मी टाईम टी पकडला तर इथं t+3 एवढा टाईम लागलेला आहे. इथपर्यंत क्लिअर? ह्याच कन्सेप्ट आहे. याला सोडवायला जर गेलो आपण तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं. आणि याचा सोपा फॉर्म्युला असा येतो, इथं लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये रेफरन्ससाठी. d इक्वल्स टू डिस्टन्स S1 म्हणजे ही पहिली स्पीड, त्यानंतर S2 म्हणजे दुसरी स्पीड, भागिले S1 मायनस S2 इकडं गुणाकारात टाईममधला फरक म्हणजे हा t आणि t+3 इथला टाईममधला फरक किती येणार आहे? 3. तर इथे तो 3 येईल. इथं तुम्ही लिहून घ्या डिफरन्स बिटवीन टाईम असं लिहून घ्या, किंवा मराठीतल्या वेळेतला फरक. आणि t+3 हे सगळं लिहून घ्या नीट. ही कन्सेप्ट आहे मुळात. आणि हे तुम्ही क्वाड्रॅटिकनं सॉल्व करून बघा. तुम्हाला वेळ लागतो, कधी कधी ते येणारच नाही, मोठं काहीतरी बनल, त्यामुळं आपण ऑप्शनने जायचं असतं. पण जे छोटे प्रश्न असतात ते तुम्ही मात्र इथं टॅकल करू शकता. पण काही गरज नाही, कंबाईनचा पेपर देतो आपल्याला, परीक्षा पास होण्याची गरज आहे. काय आपल्याला लय मॅथ्समध्ये टॉपर वगैरे नाही बनायचं, त्यामुळं आपण ऑप्शनने जाऊ. बघा, समजा 40 किलोमीटर तिचा वेग आहे. मग मी असं धरलं की 440ला 40 स्पीडनं कवर करायला मला किती वेळ लागणार आहे? 12×4 = 48, 12 तास लागणार आहेत. त्यानंतर मी 8 किलोमीटर स्पीड कमी केला. पहिले मी किती पकडला होता? 40. आता मी 32 केला, ठीक आहे. 480 भागिले 32 किती वेळ लागतो आहे? 8×32 त्यानंतर 15×8 असे 15 तास लागत आहेत. 3 तास जास्त लागतो का? यस. म्हणजे माझं उत्तर आलं आहे. ऑप्शनने गेले, सोपं पडलं, असंच जायचं आहे. हे कळायला तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला वेळ लागणार आहे. पण 2 सिच्युएशन दिल्यात. आता जे याच्या आधी कन्सेप्ट सांगितले ना तुम्हाला, ही पहिली सिच्युएशन, ही दुसरी सिच्युएशन, याच्यात टी आपण धरला, याच्यात t+3 धरला, त्यानंतर डीचा फॉर्म्युला सांगितला. हे सगळं ठेवून बघा, ते क्रॉस व्हेरीफाय होतं, ठीक आहे. लॉजिकने जाणार आहे, पण ऑप्शनने पण कधी कधी जायचं आहेच. आता ह्या प्रश्नामध्ये थोडी ना तुम्ही ऑप्शनने जाऊ शकता. सो आपल्याला जे फुलटॉस दिलेले आहेत त्याला 6 मारच ना, बाउन्सर आलेत तर ते सोडून द्या. आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती? परिमिती काढायला लावले आणि वर नाही, प्रमाणबद्ध पण नाही म्हणतात, ठीक आहे. हे 9 मोजलं, त्यानंतर हे 9 आहे, तर हे बघा लाल याच्यात लिहितो, हे प्लस हे टोटल 9 असलं पाहिजे. हे जर 9 आहे टोटल, तर हे सगळं 9 असलं पाहिजे, बरोबर. म्हणजे माझं उभ्याचं जे काय परिमिती आहे ती झाली 18, इकडचं 9 इकडचं 9, ठीक आहे. त्यानंतर आता ही आहे 5, त्यानंतर ही दिली आहे त्याने 2, ही 5 आहे, ही 7 आहे, सॉरी बघा, हे 2 मी सांगितलं ना, हे 2 नाही, ही 2 ही आहे, ठीक आहे. आडव्या मी निळ्याने करतो आणि उभ्या आपण लाल पेनाने करू. ही 9 झाली आणि हे 9 झालं, 18 लिहिलं लाल पेनाने, ठीक आहे. परत खोडतो मी जरा, हे 9, हे 9 आणि हे 9, 18 झालं, ठीक आहे. आता आडवं बघा, हे 5 आहे, त्यात पण हे 2 आहे, म्हणजे असं जर मी लाईन टाकली तर हे 2 आणि हे 3 असं मिळून हे 5 आहे, ठीक आहे. हे 2 आहे, त्यात हे 7 आहे, म्हणजे परत इकडं लाईन टाकली मी तर हे 2 आणि हे 5 असं मिळून ते 7 आहे. कळलं? आपल्याला काढायचं आहे टोटल. मग टोटलला मी काय करतो, इथूनच एक लाईन टाकतो इथं खाली. ही लाईन किती झाली? 5ची झाली, बरोबर. ही 5ची झाली, तर इकडं पुढं किती राहील? ही तर आपल्याला दिलं आहे त्याने, ही पण 5ची राहील, ठीक आहे. आता मोजा सगळं.
मग ह्या उभ्यामध्ये आपण 9 9 मोजले, संपला विषय, 18 झालं तिथं. त्यानंतर हे 5, त्यानंतर हे 2, त्यानंतर हे 7 आणि हे किती आहेत 10. 5 आणि 5 10. लावा टोटल किती येतं ते तुमचं उत्तर. थोडं डायग्राम काढायचं काम त्यांनी दिलं होतं, पण प्रश्न तसा सोपा होता. 18 आणि 2 20 आणि 10 30 आणि 7 आणि 5 12 42 उत्तर. नेक्स्ट 84. वाऱ्यामुळं 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो. बघा आता वृक्ष हे उभं असलेलं, त्याच्यानंतर ते बुंद्यापासून तुटतं, म्हणजे इथून तुटतं म्हणतात 1 मीटर अंतरावर, म्हणजे एवढं त्याने अंतर दिलं x. अशा प्रकारे तुटतं की त्याचं टोक जमिनीसोबत झाडापासून, म्हणजे आता हे तुटला, इथून तुटला आणि तो पडला. कसा पडला? असा. ठीक आहे. त्यात ते काय म्हणतात, त्याचं टोक म्हणजे हे वालं टोक समोरचं जमिनीसोबत झाडापासून ह्या इथून इथपर्यंत अंतर किती दिलं आहे? 7√3 मीटर. जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो हा. ठीक आहे, बनवतो वाटेवर जो कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा. xची किंमत काढायला लावली. आता यात कन्सेप्ट काय कळली तुम्हाला? इथं 90 डिग्री बनतो. असं झाड होतं, मग ते पडलं कुठून? तर इथूनच अर्ध्यातून मोडलं. त्यानंतर हे जे टोक आहे ते असं सरळ आलं आणि त्यांनी जमिनीसोबत एक अँगल बनवला. मग इथं तो 90 आहे, इथं काय अँगल आहे आपल्याला माहीत नाही, आणि त्यांनी फक्त ही लांबी दिलेली आहे. त्याचं टोक जमिनीसोबत झाडापासून म्हणजे इथून इतकी त्यांनी लांबी दिलेली आहे, एवढं आपल्याकडं आहे. अजून काय कळतं का तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं होतं जे उंच वृक्ष होतं ना तुमचं 21 मीटर होतं, 21 मीटर. पण जर ते x पासूनच तुटलं तर ही बाजू किती असली पाहिजे? 21 - x. 21 - x. कळलं का? अरे इथून ते तुटलं x अंतरावरनं. टोटल झाडाची उंची किती होती? 21 मीटर. मग हे उरलेलं कुठं गेलं? हे इकडं आडवं झोपलं आहे, सॉरी तिरपं. मग त्याला मी म्हणतो 21 - x. ही बाजू माझी 7√3 आपल्याला काढायला लावली x. कळलं? मी खरं सांगतो, आता हे मी शिकवतो आहे म्हणून सोपं वाटतं वगैरे, पण परीक्षेमध्ये प्रेशरमध्ये आपल्याला सुचत नाही. आता इथंच मी तुम्हाला शिकवताना हँग झालो होतो की बाबा xच दिलं आहे, बाकीचं कुठं दिलं? तर मी हे विसरलो होतो. त्यामुळं प्रश्न परत दोनदा वाचायचा आणि आपलं काय मिस होतं का ते बघायचं. ठीक आहे, आता मी फक्त एक डायग्राम ठेवतो आपली कोपऱ्यातली आणि आता ही सॉल्व करायची. सॉल्व करण्यासाठी काय, पायथागोरस बाबा आपल्याला आठवले. त्यांनी सांगितलं होतं 90 डिग्री जर कोन असला तर तुम्ही ते कर्णाच्या याने सॉल्व करू शकता. म्हणजे 7√3 याचा वर्ग प्लस एक्सचा वर्ग हा तुमच्या कर्णाच्या बाजूच्या वर्गा एवढा असणार आहे, जे 21 - x याच्या वर्गा एवढा असणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आता हे सॉल्व करायचं. सॉल्व करायला सोपं आहे. 7चा वर्ग 49 आणि 3 9 त्रिक 27 ना, आणि 4 त्रिक 12 147 हे झाले. त्यानंतर प्लस x² मी जसाच्या तसा x² ठेवतो. हे सॉल्व करायचं. 21चा स्क्वेअर 441. 30पर्यंत तर स्क्वेअर पाठच करा, तुमच्या त्या डेस्कला लावून टाका ते स्क्वेअर वगैरे. मायनस आता हे a - b² असं आहे, त्यामुळं मायनस 2xb काय येणार आहे? 42x प्लस x². हे कसं आलं कळलं ना? लहानपणी शिकले होते बघा तुम्ही. a - bचा वर्ग हे असतं a² प्लस 2ab आणि मायनस b². इथं प्लस येतं, सॉरी a² मायनस 2ab प्लस, इथं मायनस येतं, इथं मायनस असल्यावर, आणि इथं प्लस असल्यावर इथं पण प्लस येतं. हे तुम्ही शिकले होते. आपल्याला मायनस दिलं आहे म्हणून इथं मायनस घ्यायचा. हे 2-4 फॉर्म्युले तर तुम्ही लिहूनच जा. आता ह्यावेळेस मी ते तुम्हाला कंपाईल करून देतो बाबा, काय जे असेल ते. ठीक आहे, आता हे सॉल्व करू आपण. ह्या x² इकडचा कटला. त्यानंतर 147 441 आणि 42 सॉल्व करायला सोपं आहे. मी काय करतो, 441ला 147ला इकडं आणतो. मग ते आणल्यानंतर कसं होईल? आता कुठं सोडू? इकडं सोडतो बघा वर. ह्या 42ला तिकडं टाकतो, म्हणजे 42 राहिले मोकळे. 441 मायनस 147 त्यात 294 42x
एक्सची किंमत किती येते 7 चोक 28 ना 7. हे अंदाजे लावायचं बघा. आता 42 मला 42चा पाडा माहिती का नाही, पण मग मी काय करतो ह्या 2ला पण 2 मिनटं बाजूला ठेवतो, 4ला पण बाजूला ठेवतो. 7 चोक 28 जवळपास आहे का मग लावून बघा थोडंफार, म्हणून 7. असं थोडं अंदाजे कॅल्क्युलेशन करायला शिकलं की ते लवकर येतं उत्तर. नेक्स्ट, एका शिक्षकाचं मासिक उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर एवढं आहे. जर त्यानं वार्षिक एवढ्या रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे. ठीक आहे, त्यांनी मासिक सांगितलं, इथं मासिक उत्पन्न विचारलं आहे आणि इथं दिलं आहे वार्षिक. कळलं, म्हणजे डिवायडेड बाय 12 आपल्याला करायचं काहीतरी. एका शिक्षणाचं उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर. आता हे गुणोत्तर महिन्याचं एका वर्षाचं हे कायम सेम राहणार आहे, म्हणजे इथं महिना आणि वर्षाचा विषयच नाही आहे, सेम राहणार आहे. ठीक आहे, आपण बघूयात. उत्पन्न किती आहे 11, खर्च किती आहे 9, मग याची सेविंग किती आहे 2. उत्पन्न एवढं, खर्च एवढा, 11 रुपये कमवतो, 9 रुपये खर्च करतो, सेविंग किती झाली 2 रुपये. एवढं कळलं. मग वर्षाला तो किती रुपये कमवतो वाचवतो 2x रुपये वाचवतो. 2xची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 36,000 रुपये. ठीक आहे, आता विचारले मासिक उत्पन्न किती. उत्पन्न काय त्यांनी सांगितलं 11x आहे. जर 2x म्हणजे 36,000 असतील मग 1x म्हणजे किती झाले 18,000. हे झालं वर्षाचं. हां, आता विचारलं महिन्याचं. ठीक आहे, 1xची किंमत काढतोय आपण. हे एक्सची किंमत आहे. आपल्याला विचारलं आहे महिन्याचं, म्हणून 12 इथंच भाग देतो, सोपं होतं ते, किंवा तुम्ही नंतर सगळं करून पण करू शकता. ठीक आहे, आपण दोन्ही प्रकारे करू. 12ने भाग दिला 180ला, किती येते 12 × 12, 12 × 5 = 60. इथं 6 उरले ना, आणि 2 शून्य जसंच्या तसं, म्हणजे महिन्याला 1ची व्हॅल्यू आली 1500. आपल्याला काढायची 11xची व्हॅल्यू, गुणिले 11 केलं. तुम्हाला 11चा नियम माहिती आहे, काय करायचं असतं इथं फक्त 1, 6, 5 असं काहीतरी करायचं असतं. 16,500 उत्तर येते. 11चा नियम माहिती ना, काय करायचा, कोणत्याही संख्येला 11ने गुणलं, समजा आता 23 आहे आणि 11ने गुणलं तर काय नाही, इथं 2 लिहायचं, इथं 3 लिहायचं आणि दोघांची बेरीज मध्ये लिहून टाकायची. तसंच इथं केलं. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारे कसं सोडवतं आहे बघू, फास्ट सांगतो आता, कन्सेप्ट तुम्हाला कळलेली आहे. त्याचं उत्पन्न किती आहे 11x सांगितलं आहे. खर्च किती करतो तो 9x करतो, म्हणजे त्याची सेविंग किती आहे 2x सेविंग आहे. 2xची किंमत त्यांनी किती दिली 36,000, म्हणजे x किती आला आपल्याला 18,000 रुपये. वर्षाला तो किती वाचवतो 18,000 रुपये वाचवत नाही, 11x वाचवतो. म्हणून मी याला 11ने गुणाकार करणार. आपल्याला xची किंमत आली रे इथं फक्त 18,000, वर्षाला किती वाचवतो 2x वाचवतो, हे दिलं आहे. पण आपल्याला उत्पन्न विचारलं, उत्पन्न किती आहे 11x, मग मी त्यामुळं 11ने याला गुणलं, 11ने गुणलं, जे काय आलं 11ने गुणलं. आता हे जे माझं उत्तर येणार आहे हे वार्षिक असणार आहे. आपल्याला विचारले मासिक, म्हणून त्याला भागाकारात 12 केलं, त्याचं उत्तर हे येतं. दोन्ही प्रकारे सोडून बघा. आता काही जणांना वाटत असेल खूपच लो लेवलने घेतो आहे वगैरे, तर काही जण असे आहेत माझ्याकडं पण की जे कॉमर्स किंवा आर्ट्स बॅकग्राऊंडचे, त्यांचा मॅथ्समुळे रिझल्ट येत नाही, त्यामुळे त्यांना ते तेवढं सोपं करून सांगावं लागतं. जर तुम्हाला क्वेश्चन फालतू वाटत असेल, तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण असं बऱ्याचदा झालं की मला चांगलं येतं, म्हणजे मला स्वतःला बोलतो मी चंद्रकांत पाटीलला मला येतं म्हणून मी ते शुल्लक फालतू असं सोडून पुढं जायचो तो प्रश्न. पण बेसिकच ज्यांचं क्लिअर नाही त्यांना मदत व्हावी म्हणून आपण तो टाईमपास करतोय. ठीक आहे, नेक्स्ट, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलीची एकूण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल. आता टक्केवारी जिथं असतं ना, मी तिथं 100ने धरतो. आता हे 40, 60, 50 सोपं आहे म्हणून आपण बिंदास 100 किंवा 200 धरू शकतो. मी धरतो 100च मुलं आहेत. एका वर्गात 100 मुलं आहेत असं आपण मानू, टोटल 100 मुलं आहेत. घेऊ का नवीन टॅप, पण ते मिक्स होतं रे, त्यामुळं ते नको वाटतं. हे बघा असं मिक्स होतं त्यामुळे ते नको वाटतं. हां ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पण दिसतो. हां, आता मी असं मानलो की याच्यामध्ये 100च मुलं आहेत. 100 मुलांमधून एका वर्गात 40% मुलांनी मुली असणार आहेत काहीतरी,
गर्ल्स आणि काय असणार आहेत बॉईज. हे जेवढे बॉईज आहेत त्याच्या पण 40% नाही इथं विद्यार्थ्यांना लिहिलं आहे. ठीक आहे. आता याच्यात 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. याच्यापैकी 50% म्हणजे 50 मुलांना काय मिळालं, स्कॉलरशिप मिळाली. मी याला विन म्हणतो, 50 जणांना मिळाली. आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60 आहे. आता या 100पैकी मुली किती आहे म्हणतात ते 60 आणि मग उरलेले मुलं किती आहे 40. इथपर्यंत क्लिअर. आपण याचा विचार अजून केला नाही. आपल्याला सोपं काय वाटलं की 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे 100 लोक आहेत त्यापैकी 50 जणांना मिळाली शिष्यवृत्ती. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 100 विद्यार्थ्यांपैकी मुली आहेत 60 आणि मुलं आहेत 40 म्हणजे ते टोटल 100 आहेत आणि 50 जणं जिंकलेत. आता मुलांना 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. मुलं किती आहेत 40. याच्यातले पण 40%नी शिष्यवृत्ती मिळाली. मग 40चे 40% किती काढायला सोपं आहे बघा. 40चे 40% किती तुम्ही कसं करता 40 भागिले 100 मग हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले 16 असंच करता ना. तर 40चे 40% 16 म्हणजे 16 मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. ठीक आहे. टोटल किती जणांना मिळाली होती 50 जणांना शिष्यवृत्ती मिळाली होती. 50पैकी 16 मुलं आहेत शिष्यवृत्ती घेणारी. मग मुली किती असणार आहेत उरलेल्या किती आल्या 15 35 34 मुली झाल्या. आता या 34 मुलींची टक्केवारी काढायची. शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काढा असं ते म्हणतात. हे लहानपणी शिकलो आपण टक्केवारी काढायचे. टोटल मुली किती आहेत इथं 60 मुलीपैकी किती जणांना शिष्यवृत्ती मिळाली 34. टक्केवारी काढा 100. हा 1 शून्य गेला हा 1 शून्य गेला. नंतर हे किती राहिलं मग 340 भागिले 6. 340 भागिले 6चा जर विचार केला ना ऑप्शनचा एक विचार केला तुम्ही तर काय येतं 6 6 36 तर नाही येत कारण 360पेक्षा कमी आहे. हा ऑप्शन पण नाही येत. ह्या दोघा ऑप्शनमध्ये जवळ आहे. ठीक आहे. मग सोडून बघू 6 पंचे 30 उरले 4 6 6 36 म्हणजे 56 तर येतं जवळपास उत्तर आलं. कळलं का. परत एकदा फास्टमध्ये सांगतो. इथं सगळं लिहिलं आहे फक्त सांगतो. एका वर्गात 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळाली. बरं ते 40% मुलं वगैरे आपल्याला माहीत नाही. त्यानंतर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल. एका वर्गात आपण 100 मुलं मानले. त्या 100 मुलांपैकी 50 जणांना शिष्यवृत्ती मिळाली. वर्गात मुलींचीच टक्केवारी सांगितली म्हणजे 100पैकी मुली 60 आहेत असं सांगितलं. मग आपण मुलं काढले 40. ह्या 50मध्ये 40% मुलांनी शिष्यवृत्ती घेतली होती म्हणजे ह्या 50चे पण आपण जर काढले 40चे 40% तर 16 राहिले. मग 16 जर मुलं आले तर मुली किती राहिल्या 34. आता ते म्हणतात एकूण मुली 60 आहेत ना तुमच्या वर्गात त्यापैकी 34 मुलींना शिष्यवृत्ती मिळाली ना मग किती टक्के मुलींना शिष्यवृत्ती मिळाली तेच आपण फक्त कॅल्क्युलेशन केलं आहे. डन. नेक्स्ट प्रश्न. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. सरासरी कसे काढतात माहिती ना. समजा ABC जणं आहेत ABC याला 12 मिळाले याला 16 मिळाले याला 18 मार्क मिळाले. मग सरासरी काढा म्हणले तर यांची सगळ्यांची बेरीज करणार आणि ते मुलं किती आहेत ते 3. हे झालं आपला ॲव्हरेज सरासरी निघली. ह्या कन्सेप्टने एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. म्हणजे विद्यार्थी किती तर आपल्याला माहीत नाही. विद्यार्थी माहिती आहे का किती आहे नाही. एक्स मानले आपण एक्स विद्यार्थी आहे पण सरासरी माहिती 13 आणि त्यांच्या मार्कांची बेरीज पण माहिती का आपल्याला नाही माहिती. बेरीज A + B + C अशी ती असू शकते काही पण. म्हणजे पहिल्या लाईनवरून आपल्याला काहीच क्लिअर होत नाही म्हणून आपण पुढचा वाचतो. इथं पण कळलं का इथं पहिल्या लाईनवरून लगेच सॉल्व्ह होत नव्हतं पण पुढचं वाचल्यानंतर आपला प्रश्न सॉल्व्ह झाला होता. सेम आपण इथं करू. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून आता 25 मुलं आहेत 25 मुलं आहेत त्यांची सरासरी 10 आहे. मग यांची बेरीज किती असली पाहिजे 250. ह्या 25 मुलांनी टोटल मार्क किती मिळवलेत 250 मार्क. हे क्लिअर झालं. मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल. मुली किती आहेत माहीत नाही आपल्याला. इथं बॉईज
इथं परत गर्ल्स माहीत नाही आपल्याला, पण त्यांचा ॲव्हरेज 18 आहे. गर्ल्स किती आहेत माहीत नाही आणि ॲव्हरेज 18 आहे, म्हणजे यांची जी काय बेरीज असणार आहे ही काय असणार आहे 18 × G. कळतं आहे का हे? 18 × G का लिहिलं मी? समजा एक्स मानल्या आपण, मुली किती आहेत एक्स मानल्या आणि ही बेरीज काढायची आहे. 25 10 250 ना, तर तसं मी इथं 18x लिहिलं फक्त. ठीक आहे, तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती विचारले, म्हणजे एक्स काढा म्हणतात, मुलींची संख्या काढा म्हणतात. आता इथपर्यंत जो सिनेरिओ आपण बघितला हा पहिला सिनेरिओ, हा दुसरा सिनेरिओ. याच्यामधून आपल्याला काय कळलं की मुलं 25 आहेत, मुली किती आहेत माहीत नाही एक्स, म्हणजे टोटल पोरं किती आहेत तिथं एवढे आहेत, 25 + x, टोटल विद्यार्थी तेवढे आहेत. ठीक आहे, आपण त्यांचा ॲव्हरेज पण काढलेला आहे, म्हणजे दिला आहे त्यांनी, तर 13, म्हणजे 25 + x ह्या लोकांचा ॲव्हरेज किती आहे तर 13. आणि मग त्यांना मिळालेल्या एकूण मार्कांची बेरीज किती असणार आहे तर 25 + x × 13 ही त्यांच्या मार्कांची बेरीज असणार आहे. हे गुणाकार आहे आणि हे x आहे. आता आपल्याला या दोन्ही कंडिशनवरनं काहीतरी मिळालं आहे बघा, आठवत असेल तर. हे टोटल मार्क्स मिळाले आपल्याला टोटल वर्गातले मुलांचे आणि मुलींचे धरून. ठीक आहे, इथं मुलांचे मार्क आपल्याला माहिती आहे आणि मुलींचे माहिती आहे. जर मी ह्या दोघांना कंबाईन केलं तर मला इथं परत टोटल मुलांचे मार्क मिळतात. मग मी काय करतो, आता हे खोडतो, मी ह्या मार्कांना इक्वल करतो. हे काय कळलं ना, हे टोटल वर्गातल्या मुलांचे मार्क आहेत. मग मुलांचे किती आहेत आपल्याला माहिती आहे 250 आणि मुलींचे किती आहेत 18x. आणि हे काय टोटल विद्यार्थ्यांचे मार्क 25x × 13, 25x × 13, 25 + x × 13 सॉरी. मग आता 13 × 25 केलं मी, प्लस हे 13x ठेवलं, बरोबर 250 + 18x. हे 13x तिकडं गेलं राहिलं वगैरे, तर इथं 5x उरतं. ह्या 25 × 13 किती होतं 250 आणि 75, 325 मधून 250 काढले, राहिले 75 आणि एक्सची किंमत किती येते 15. आपण एक्स काय मानलं मुलींची संख्या, आपल्याला काय विचारलं मुलींची संख्या. कळलं का? एकदम फास्टमध्ये सांगतो आता, हीच कन्सेप्ट परत एकदा, डोक्याच्या बाहेर जातं म्हणून परत सांगतो फास्ट. ज्यांना कळलं त्यांनी फास्ट फॉरवर्ड करा किंवा पुढं घ्या. हे बघा, पहिली सिच्युएशन आपल्याला सांगितलं 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. आपण सरासरी कशी काढतो की इथं त्यांचे टोटल मार्क भागिले किती मुलं आहेत 25 आणि सरासरी किती आहे 10. मग टोटल मार्क कसे काढणार आहे, टोटल मार्क कोणाचे बॉईजचे, इथं बॉईज लिहितो बॉईज. टोटल मार्क कसे काढणार आहे 25 × 10 म्हणजे 250 मार्क कोणाचे आहेत, हे बॉईजचे मार्क आहेत. आता मी जातो गर्लकडं. गर्ल्समध्ये त्यांनी काय दिलं आहे टोटल मार्क दिलेत का नाही, पण मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 दिली आहे. टोटल मार्क्स दिलेत का नाही, मुली किती आहेत दिल्यात का नाही. मग मी एक्स मानल्या, पण ॲव्हरेज दिला आहे का 18, यस. जर मला मुलींचे टोटल मार्क काढायचे असले तर मी काय करणार आहे 18x म्हणणार आहे. आता हे गर्ल्सचे आहेत लिहिलं, हे बॉईजचे टोटल मार्क आणि हे गर्ल्सचे टोटल मार्क यांची जर मी बेरीज केली तर काय येतं 250 + 18x. हे काय झालं तुमच्या टोटल वर्गातल्या विद्यार्थ्यांचे मार्क झाले. ही पहिली कंडिशन मी इथं बोललो आणि याला इक्वेट करायचं आपलं. आता दुसरी कंडिशन काय म्हटलं की एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. ठीक आहे, विद्यार्थी किती आहेत, मुलं आपण सांगितले की 25 आहे, त्यांनी मुलं सांगितले इथं, आणि मुली किती आहेत माहीत नाही म्हणून आपण x घेतलं. म्हणजे टोटल त्या वर्गामध्ये किती मुलं आहेत 25 + x, 25 मुलं x मुली, टोटल विद्यार्थी किती आहेत 25 + x. आता यांचा ॲव्हरेज किती दिला आहे 13 ॲव्हरेज दिला यांनी, म्हणजे ही काय झाली त्यांची टोटल मार्क्स कोणाचे बॉईजचे पण आणि गर्ल्सचे पण. हे झालं इक्वेशन तुमचं 2 आणि हे इक्वेशन 1. मग हे दोघं समान केले आणि समानकडून आपण त्या एक्सची किंमत काढली, ती आली 15. नेक्स्ट आहे 88. अरुणनं एका दिवसात केलेलं काम सचिननं एका दिवसात केलेलं कामाचा अर्धा आहे, तसेच सचिननं एका दिवसात केलेलं काम राहुलनं एका दिवसात. असा प्रश्न आला आहे, काम काळवर आला आहे, तर आपण पहिलं त्याची इफिशियन्सी काढतो. इफिशियन्सीला मराठीत म्हटलं जातं कार्यक्षमता. म्हणजे काय रे, तर चंदू किती भाकरी खातो किंवा तुम्ही किती भाकरी खातात
किंवा तुम्ही किती विटा तयार करता, काही पण जे व्हॉटेवर तुम्ही किती काम करता ॲक्च्युली त्याला म्हटलं आता इफिशियन्सी. आता अरुणनं, मी इथं अरुण लिहितो, अजून आहे का ए इथं, नाही अरुण आहे, सचिन आहे, त्यानंतर राहुल आहे, ठीक आहे, म्हणजे आपण शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. परीक्षेमध्ये मी जी थिंकिंग करतो ना तुमच्यासमोर तेच, नाहीतर मग काय हे प्रश्न आहे उत्तर मला माहिती आहे आणि मी तुम्हाला सोडून दाखवलं बघा सोपं आहे असं नाही. परीक्षेमध्ये ॲक्च्युअल म्हणजे काही जण म्हणतात ना की सर टेस्ट सिरीजला चांगले मार्क येतात, अजून ते काय डेली PPT असतात ह्या सरांच्या त्या सरांच्या, टेस्ट पेपर असतात ते पण सोडवलेत, वर्कशीट पण सॉल्व केल्यात, पण पेपरला गेल्यावर काय डोकंच चालत नाही, तर ते त्यांच्यासाठी चालले. ठीक आहे, अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिननं केलेल्या दिवसात कामाच्या अर्धे, म्हणजे समजा आपण धरू की सचिन किती काम करतो, 2 काम करतो, मग अरुण किती काम करतो, 1. सचिननं केलेल्या कामाचा अर्ध आहे ना, समजा सचिन 2 विटा बनवतो, 2 भाकरी बनवतो, तर अरुण 1च भाकरी बनवतो एका दिवसात, कळलं. तसंच सचिननं एका दिवसात केलेलं काम हे राहुलनं एका दिवसात केलेल्या कामाचा अर्ध आहे. मग सचिनचं अर्ध काम आहे राहुलपेक्षा, मग राहुल किती करतो, समजा 4 भाकरी खातो. आता क्लिअर झालं का. अरुणनं एका दिवसात केलेलं काम म्हणजे अरुण 1च भाकरी खातो, तर सचिनच्या अर्ध आहे म्हणजे सचिन 2 भाकरी तयार करतो किंवा खातो. तसंच सचिननं एका दिवसात केलेलं काम म्हणजे सचिन समजा 2 भाकरी करत असला तर राहुलच्या त्या अर्धच आहे म्हणजे राहुल 4 भाकरी करतो. मग आता तिघांनी मिळून ठरवलं जर मला भाकरी करायच्यात तिघांनी मिळून एका दिवसात, ते किती करतील, 3 आणि 4, तिघं मिळून अरुण प्लस सचिन प्लस राहुल हे तिघं मिळून 7 भाकरी एका दिवसात करतील. पुढं काय दिलं आहे, जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो. राहुल एका दिवसात किती भाकरी बनवतो, 4. मग 14 दिवसात त्यांनी 4 भाकरी दररोज बनवल्या तर किती भाकरी होतात, 56 भाकरी तयार करतो तो. मग आता 56 भाकरी तयार करतो तो 14 दिवसात, हेच काम करायचं म्हणजे 56च भाकरी करायच्यात कोणाला, तिघांना मिळून. जर हे एका दिवसात 7 भाकरी बनवतात तर 56 भाकरी बनवायला त्यांना किती दिवस लागतील, 8 दिवस लागतील. भाकरी बनवायचेच कन्सेप्ट लक्षात ठेवा, ते तुम्हाला प्रश्न असे सुटणार आहेत. आता पुढचा प्रश्न बघा, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो, म्हणजे दोन्ही 3600 7200 रुपयाला त्याने विकले. समजा थांबतो नंतर ये, 3600 रुपयाला विकले. एका मोबाईल फोनवर त्याला 20% फायदा झाला आणि दुसऱ्यावर 20% तोटा झाला, तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा झाला का तोटा झाला आणि किती झाला ते विचारले. कळलं का. पहिलं 3600 रुपयात विकला त्याने मोबाईल, दुसरा पण 3600 रुपयात विकला. याच्यामध्ये त्याला 20% समजा आपण धरू प्रॉफिट झाला आणि याच्यामध्ये त्याला धरू आपण 20% लॉस झाला. 20% प्रॉफिट झाला 3600 रुपयाला विकून, आणि इकडं म्हणजे जे आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचे हे आपण काय सेलिंग प्राईस विक्री किंमत त्यांनी सांगितली, आपल्याला आता कॉस्ट प्राईस काढायची दोघांची. सोप्या प्रकारे कसं काढतो आपण, 20% प्रॉफिट म्हणजे हे 120 रुपयाला विकला त्याने आणि इकडं 20% लॉस म्हणजे 80 रुपयाला विकला त्याने. आपल्याला कॉस्ट प्राईस काढायची. कॉस्ट प्राईस कधी असते, कायम काय असते, 100 रुपये असते कॉस्ट प्राईस. तर 120 रुपयाला 3600 ना, 12×36 30 आलं, म्हणजे 3000 रुपये त्याची कॉस्ट प्राईस आली. कसं काढलं कळलं का. 120ला 3600 तर 100ला किती असं काढलं. इथं 80ला 3600 तर 100ला किती ते काढायचं मला. 832 उरले 4 8 45 4500. म्हणजे टोटल त्याची कॉस्ट प्राईस किती होती, 3000 आणि 4500 टोटल झाली त्याची 7500. पण त्यांनी मोबाईल टोटल कितीला विकलेत, 3600 7200ला विकलेत, म्हणजे त्याला 300 रुपये काय झालं आहे, लॉस झालेला आहे. ऑप्शन ए. हे खूप सोपं करून तुम्हाला सांगितलं आहे. फक्त जे नवीन पोरं आहेत त्यांना काय कळणार नाही मी ते पण सांगतो. 20% प्रॉफिट म्हणजे काय तर 120 आणि 20% लॉस म्हणजे काय 80. हे कसं आलं, अरे भाई तू 100 रुपयाला वस्तू घेतली, तुला 20% प्रॉफिट झाला म्हणजे तू किती रुपयाला विकली, 120ला. तुला 20% तोटा झाला म्हणजे किती रुपयाला विकली, 80 रुपयाला. पण ह्या 120 रुपयाची किंमत त्यांनी 3600 रुपये दिली आहे इथं, आणि ह्या 80 रुपयाचीच किंमत 3600 रुपये दिलेली आहे. सो आपण त्याला फक्त 80ची किंमत 3600 तर 100ची किती या अँगलने ते काढलेलं आहे. हे लगेच कळणार नाही, पण 2-3 प्रश्न अजून तुम्ही बघितले सगळे तर ते तुम्हाला कळेल सोपं. ठीक आहे. नेक्स्ट
14 ऑगस्ट 1947 कोणता? 15 ऑगस्टला सगळ्यांना माहिती शुक्रवार असतो, 15 ऑगस्टला पाठच करून घ्या शुक्रवार. आणि अजून एक प्रश्न आपला फेमस आहे, 1 मे 1960ला कोणता वार होता? आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो बड्डे असतो, समजा आता माझा 25 डिसेंबर आहे, 25 डिसेंबर 1998, तर ह्या दिवशी पण शुक्रवारच होता. ठीक आहे, त्यामुळं मला ते पाठ आहे. तर तुमच्या बड्डेचा पण काढा आणि तुमचे जे काय बायको, प्रेयसी, मैत्रीण, मित्र असेल चांगला, त्याचा पण बड्डे काढून ठेवा, म्हणजे ते कॅल्क्युलेशनला सोपं जातं. 1 मे 1960ला कोणता वार असतो ते चेक करून घ्या, लिहून घ्या. तर 15 ऑगस्टला शुक्रवार असतो, 14 ऑगस्टला आपल्याला गुरुवार विचारला होता. नेक्स्ट, वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? अशा प्रश्नामध्ये आपण काय करतो, सगळ्यात आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचा लॉजिक लावतो. पण मुळामध्ये म्हणजे आतमधल्या गोलमध्ये जी संख्या ती मोठी आहे का छोटी आहे ते बघायचं. आता इथं दिसतं आपल्याला ती संख्या जरा मोठी आहे, मग मी बघितलं 8 आणि 7, 5 आणि 5 10, म्हणजे ते येतं आहे 18 आणि 15 30 32 33 आणि 17 33 आणि 17 50 आणि 20 70, बेरीज येते 70. ठीक आहे, मग बाहेरची पण बेरीज 70 यायला पाहिजे, असं काहीतरी लॉजिक आहे. आणि 13 16 19 प्लस काय येतं, तर 3 आणि 9 12, 12 आणि 6 18, 2 यायला पाहिजे. नेक्स्ट 92, रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले होते. 9 कसे वाजतात प्रत्येकाच्या घड्याळात? इथं तास काटा असतो, इथं मिनिट काटा असतो, असेच 9 वाजतात. जर तास काटा पश्चिमेकडे आहे, आता ती काय म्हणते, इकडं तास काटा वेस्टला आहे, इकडं काय असतो ईस्ट, वेस्टचा अपोजिट ईस्ट ना, ईस्ट वेस्ट. इकडं काय येईल साऊथ आणि इकडं काय येईल नॉर्थ. तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असणार आहे? नॉर्थला, उत्तरेला. एकदम पांचट प्रश्न दिला होता तो. हां, पण त्यावेळेची भरपाई त्यांनी खालच्या प्रश्नामध्ये मात्र केलेली आहे. खालील वर्तुळालेख बघा, पायडायग्राम बघा. कुटुंबाचं मासिक उत्पन्न 46,800. इथं उत्पन्न दिलं आहे का? नाही दिलं. ठीक आहे, उत्पन्न दिलं आहे. तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीनं जास्त आहे? आता इथं ते बचत वगैरे काहीच सांगत नाही, कारण इथं काय म्हटलं त्यांनी, मासिक खर्च दर्शवतात आणि मासिक उत्पन्न एवढं आहे, ते सगळा खर्च करतात वॉटेवर, पण किती सेविंग करतात वगैरे काय घेणं त्यांना आपल्याला. पण 46,800 ना, याचीच किंमत त्यांनी दिलेली ही टोटल हे सगळं. मग पाय डायग्राममध्ये किंवा वर्तुळ जेव्हा असतं तेव्हा आपण 360 डिग्रीचा अभ्यास करत असतो, म्हणजे 360 डिग्रीची किंमत त्याने आपल्याला दिलेली किती? 46,800 रुपये. आपल्याला काय विचारलं आहे, कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च किती न जास्त आहे? कपड्यावर किती खर्च होतो? 76%. अन्नधान्यावर किती होतो? 144 डिग्री सॉरी. तर 144 मायनस 76 किती येतं? 14 आणि 6 8, उरले तिकडं 13 आणि 7 6, 68. बरोबर आहे का? क्रॉस चेक करत जा रे, नंतर मग ते चुकतं, नंतर मीच परत ते तुम्हाला सांगतो की अरे चुकलं होतं, पण त्यात 2-4 मिनटं जातात. ठीक आहे, 68 डिग्री झालं. आता आपल्याला विचारलं आहे किती खर्च, म्हणजे एवढा जास्त आहे, 68 डिग्री जास्त आहे. 360ची आपल्याला किंमत दिलेली आहे. आपल्याला आता कशाची काढायची? 68 डिग्रीची काढायची आहे. कसं काढणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 360 डिग्री गुणिले एक्स भागिले 68 डिग्री गुणिले 46,800 इक्वल्स टू 1. किंवा मग हे जे आहे ना, यालाच आपण इकडं ठेवू शकतो. ठीक आहे, मग एक्सची किंमत काढायची आहे. मी या 360ला इकडं गुणाकारात आहे म्हणून इकडं भागाकारात आणतो. 360 डिग्रीला 360 किंवा 68, हे डिग्री काय मॅटर करत नाही. 1 0 गेला, त्यानंतर काय सुटतं वाटत तर काय नाही. sin 8 48, sin 7 42. हां, हे सुटतं बघा 6 6 6 36, sin 7 42, उरले 4, sin 8 48. परत ह्या 6 याला पण भाग जातो. 13 × 78 130. आता उरलं काय? हे 68 गुणिले 130, 130 गुणिले 68.
हे असे गणित फास्ट येत नाही म्हणून आपण काय करू 13×78 एवढं मला माहिती आहे ना, इथंच बघितलं होतं बरं 13×78 प्लीज प्लस आता राहिलं काय, हे 8 राहिले 130×8 13चा काय पाडा आठव नाही बाबा मला, 8×3 = 24 40 हे एवढं येतं. म्हणजे याचं उत्तर काय येतं 8840. हे काय केलं कळलं ना, पहिले 130×60 करून घेतलं, हे उत्तर आलं. उरले 8, 130×8 केलं, हे उत्तर आलं. दोघांची बेरीज हे याचं उत्तर आलं. आपल्याला काढायला लावलेलं त्यांनी कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती खर्च जास्त आहे. तर अन्नधान्यावर 144 होता, कपड्यांवर 76 होता, म्हणजे 68 जास्त आहे. 360ची किंमत त्यांनी दिली होती, 68 काढली, क्रॉस मल्टिप्लिकेशनने उत्तर आलं. नेक्स्ट, एका सांकेतिक भाषेत उन्नती. आता हे नंबर पाठच झाले पाहिजे, मला पाठ झाले जवळपास. 21 यूला 21, एनला 14, 14×2 = 28, एला 1, टीला 20 आणि 9 किती होतात ते टोटल 79. म्हणजे तेच नंबर लिहायचे. आपण परीक्षेत गेल्या काय करायचं, ABCD लिहून ठेवायची. कशी लिहायची ती पण, ABCDEFGHIJKLM आणि एमपासून हे उलटा घ्यायचा NOP आणि त्यानंतर इकडं नंबरिंग द्यायची. ही 13 असती, 14 असती, इकडं परत झेडला 26 येतं. असे नंबर गेल्या परीक्षेत करून ठेवायचा. एखादा प्रश्न हमखास येत असतो. साखरेच्या किमतीत 20%ची कपात केल्यानं खरेदीदाराला 160 किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते. तर प्रति किलोग्रॅम असलेली मूळ किंमत शोधा. प्रश्न खूप भारी आहे, सोप्पा आहे आणि कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे अवघड पण आहे आणि समजलं तर भारीच आहे. बघा, साखरेच्या किमतीत 20 रुपयाची कपात केली. म्हणजे जी साखर तुम्हाला पहिले 100 रुपयाला मिळत होती, समजा आपण मानू की 100 रुपयाला 100 साखर मिळते, ठीक आहे, 100 kg मिळते 100 रुपयाला. आता त्याची किंमत 20%नी कमी झाली, म्हणजे 80 रुपयाला तुम्हाला किती साखर मिळायला लागली, तेवढीच साखर मिळते ना, 100 kgच मिळते. म्हणजे किती एक्स्ट्रा मिळाली तुम्हाला, किती टक्के वाढले किंवा किती टक्के फायदा झाला ते काढायचं असलं तर किती येतं ते, 80ला 100 मिळाले. पहिले 100ला 100 मिळायचे, 80ला 100 मिळते म्हणजे 20 ना. तर हे 25% तुम्हाला फायदा झाला. कसा काढला कळलं का 25% फायदा? ले बेसिक सांगावं लागतं पण ठीक आहे, त्याशिवाय पोरं जाणारच कुठं याच्यात माझ्याकडे तर बिचारे. हे बघा, पहिले 100 रुपयाला 100 kg साखर मिळायची. आता पहिल्याच्याच भावानं जर घेतली असती साखर तुम्ही, तर 80 रुपयाला पहिले किती साखर मिळायची, 80च kg मिळायची. पण आता साखरेची किंमत कमी झाली म्हणून 80 रुपयाला आपल्याला किती साखर मिळते, 100 kg. म्हणजे कितीचा फायदा झाला आहे, 20 kg जास्त मिळाली आपल्याला. आणि ही 20 kg आधी आपल्याला 20 रुपयाला मिळायची की व्हॉटएव्हर जे असेल ते. त्यामुळं किती फायदा झाला आहे, तर 25% फायदा झाला. त्या 25%चीच किंमत आपल्याला दिलेली बघा. 25%ची कपात केल्यानं खरेदीदारास 160 रुपयामध्ये त्याला 2.5 किलोग्रॅम जास्त साखर मिळालेली आहे. तर प्रति kg किंमत काढा. आपण मुळापासून 100 रुपयाला मानलं आहे ना, मुळापासून हे 160ला लक्षच देऊ नका, 160ला लक्षच देऊ नका. आता ते म्हणते की 2.5 किलोग्रॅम जास्त मिळते. 25% फायदा होतो आहे आपल्याला, 25% फायदा. 25% फायदा त्याच्या नजरेत किती येते, 2.5 किलोग्रॅम जास्त मिळते. मग आता ते प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा म्हणते. जर 25%ला 2.5 तर 1%ला किती झालं ते, 1%ला 0.1 kg झालं, 1%ला 0.1 kg झालं. आणि 100%चा जर विचार केला तर ते किती झालं, 10 kg झालं. हे कळलं का? 25% फायदा म्हणजे 2.5 kg फायदा त्यांनी दिला आहे. 1%ला 0.1 kg, 100%ला 10 kg, व्हॉटएव्हर जे असेल ते. आता ही जी काय 10 kg साखर घेतली होती ती आपण 160 रुपयाला घेतली होती, 160 रुपयाला घेतली होती. म्हणून 160/10 उत्तर किती येते, 16. थोडा अवघड आहे, कळणार नाही बऱ्यापैकी बऱ्याच जणांना. परत एकदा सोपं करून सांगतो, बघा कळतं आहे का. आणि याच्यानंतर दुसरी पण एक मेथड आहे, त्या दुसऱ्या मेथडने पण सांगतो. हे फास्ट बघा, फक्त इथं समजून सांगतो. बघा, 100 रुपयाला आपल्याला आधी 100 किलो साखर मिळायची, 100 रुपयाला 100 किलो मिळायची. आता
80 रुपयाला 100 kg मिळायची. जर आधीच्या भावानं घेतल्या असते आपण 80 रुपयाला तर 80 किलो साखर मिळाली असती. म्हणजे आपल्याला 20 किलो साखर जास्त मिळते 80 रुपयाला. म्हणजे किती टक्के फायदा झाला तर 25% फायदा झाला. 25% फायदा झाला म्हणजे किती एक्स्ट्रा साखर मिळाली, 2.5 kg साखर जास्त मिळाली. हे त्यांनी तिथं सांगितलं, 2.5 kg साखर जास्त मिळाली. मग 25%ला 2.5 किलो तर 1%ला किती 0.1 kg, किंवा 25%ला 2.5 किलो तर 100%ला किती ते सोपं करून 10 kg. ठीक आहे, 25 चौक 100 तर 2.5 गुणिले 4 10 kg. मग ह्या 10 kgची किंमत आपल्याला दिलेली 160 रुपये. 160 रुपये आणि आपल्याला विचारलेले प्रति kgची मूळ किंमत. मग प्रति kgची काढायची तर 160ला जर 10 kg मिळत असेल तर प्रति किंमत 16 रुपये. आता दुसरा वे काय याचा बघू आपण सॉल्व करायचा. बघा 160 रुपयाला किती किलो साखर मिळाली, 1 किलोग्रॅम साखर मिळाली. समजा आपण म्हणू, माहीत नाही आपल्याला काय म्हणता येईल याला, x kg साखर म्हणू आपण. x kg प्राईस किती आहे, जुनी प्राईस P प्राईस आहे, जुनी प्राईस. हे इक्वेशन 1 झालं. ठीक आहे, आता नवीन प्राईस आली. नवीन प्राईसमध्ये ते काय म्हणतात, 160 रुपयाला प्राईसमध्ये 20% कपात केली म्हणजे हे P किती झालं, Pमध्ये 20% कपात केली तर हे P मी 0.8 P लिहू शकतो का. 20% कपात झाली म्हणजे काय तर हे झालं 80/100, मग 4/5 म्हणजे 0.8 असं लिहू शकतो ना मी त्याला. बरोबर, मी लिहितो नवीन प्राईस 0.8 P इथं लिहितो बाबा, ओल्ड प्राईस आणि ही न्यू प्राईस. याच्याने मला किती साखर मिळाली तर x प्लस आधी जेवढी मिळत होती त्याच्यामध्ये 2.5 kg साखर मला जास्त मिळाली. हे दुसरं इक्वेशन झालं. आता आपण करू दुसऱ्यामधून पहिल्याला मायनस, म्हणजे 160 रुपीज भागिले 0.8 P मायनस 160 रुपीज भागिले P हे पहिला इक्वल्स टू, आता x प्लस 2.5 मायनस x किती राहणार आहे, 2.5 kg राहणार आहे. हेच ना की बाबा नवीन प्राईसमधून जुन्या प्राईसला एवढाचा फायदा झाला, सॉरी जुन्यामधनं नव्याला एवढा फायदा झाला, तर तेच एक सोडवते. सोपं करण्यासाठी 160ला मी 80 लिहू शकतो, 16/85 लिहू शकतो. यस, मग मी यातला लिहितो 16/85 आणि 8ला काय लिहिणार आहे, 8/45 म्हणजे ते येणार आहे 4 पैसे. किंवा तुम्ही हां चल ठीक आहे, मी याला अजून सोपं म्हणून 200 पण लिहू शकतो. 200 आणि P तेच एकंदरीत तेच येते बघा. 16 8/45 4 P. मी याला परत 200ने भाग दिला, 200 भागिले P ही किंमत आली. मायनस, आता ही मायनस करायचं, 160 भागिले P म्हणजे किती झालं ते 40 भागिले P. आणि 40 भागिले Pची किंमत आपल्याला किती दिली, 2.5 kg. Pची किंमत काढायची आहे मला, तर मी इथं ह्या Pला इकडं नेतो, 2.5ला खाली आणतो. Pची किंमत येणार आहे 16. दोन्ही मेथडने करू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. असे प्रश्न वेळ खाऊच असतात. जर कन्सेप्ट पटापट लक्षात आल्या, आता मी पहिल्या वेळी जे शिकवलं ती कन्सेप्ट मला माहीत होती म्हणून ती कळली. ज्यांना कन्सेप्ट कळत नाही आहे, ते टक्केवारी परत काढता येत नाही, त्यांनी सिम्पल इक्वेशनने जाऊ शकता. कॅल्क्युलेशन सोपे आहेत, फक्त 180 0.8 आहे, तर ते त्याला थोडं सोपं करायचं म्हणजे ते 40 Pमध्ये येतं. ठीक आहे, हे क्लिअर झालं. नाही कळलं तर हे परत नीट बघा, कारण 1 आणि 2 इक्वेशन सोपं करून मी तुम्हाला सांगितले. आता इथं वेळ गेला ना आपला खूप, तर तो पुढं वाचेल बघा. A 4 B 6 C 8 अशा क्रमानं लिहिलं, म्हणजे हे जे काय लिहिलं ना त्याने, तर A किती 4 6 8 अशा क्रमानं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग आकृतीतला लुप्त भाग शोधा. थोडा अवघडच वाटतंय जरा. A B C D E, ईला 12, आयला किती येईल माहीत नाही, ते तुम्हाला हे तर लिहायला लागणार या. A B C D E F हे समजा 10 आहे, 12 14 16, आयला 16 येतं,
4 6 8 10 12 14 16 18 आईला 20 येतं 20 म्हणजे त्यांनी 2 2 वाढवलेत. हे परत लिहून घ्यायचं आणि हे सोडवायचं. तर इथं जी बेरीज आहे ही बेरीज आणि ही बेरीज सारखी येते, हेच लॉजिक होतं. आणि ती बेरीज सारखी आणण्यासाठी ह्या इथला एक उचलायचा आहे तुम्हाला कोणता तरी एक. नेक्स्ट आहे 97. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? y². वायचा 22 नंबर आहे त्या ABCDमध्ये. बघा 3 प्रश्न आले ते ABCDवरनं. 22 नंबर आहे. व्हीचा किती आहे? 25 आहे ना? नाही, XYZ. वायचा तसा 25 नंबर लागतो, पण ते नाही आहे. ओके ठीक आहे, कळलं. ABCDला आपण उलटं लिहिलं समजा, A to M N to Z. मी झेडला 1 लिहिलं, वायला 2 लिहिलं, XYZ VW 3 4 5 असं लिहिलं. तर वायचा वर्ग 4 आणि व्हीचा वर्ग 25 असं ते लॉजिक होतं. उलटे लिहिलेत नंबर झेडपासून आणि त्याचा वर्ग केला आहे. नेक्स्ट, एका वर्गात N हा 5व्या क्रमांकावर आहे, S हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. आता N बघून घेऊ आपण इकडून कितव्या क्रमांकावर आहे म्हणल्यात? 5व्या क्रमांकावर. हा 5व्या क्रमांकावर आहे याचा अर्थ असतो इकडं 4 जण अजून आहेत आणि हा धरून 5वा होतो. S हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. S इथं धरू आपण त्या Sला. शेवटून म्हणजे इकडून आहे 8व्या क्रमांकावर. जर हा 8व्या क्रमांकावर आहे तर इकडं 7 पोरं असतात. जर T आणि N T हा N नंतर 6वा आहे, ठीक आहे. म्हणजे T इकडं कुठंतरी आहे, इथं काढू Tला, आणि तो N नंतर 6वा आहे. म्हणजे इथं 5 जण यांच्यामध्ये परत आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6वा आहे T, ठीक आहे. आणि N आणि Sच्या मध्यभागी असेल, N आणि Sच्या मध्यभागी म्हणजे याच्यामध्ये जर 5 पोरं आहेत तर इथं पण 5 पोरं असले पाहिजे. तर वर्गात आता एकूण किती विद्यार्थी आहेत मोजा. हे 4, हा 5वा, हे 5 आणि 5 10, हा एक 11, त्यानंतर हे 5 पोरं आहेत मध्ये परत, 11 आणि 5 16, 16 आणि हा एक 17 आणि 17 आणि 7 7 7 14 24 विद्यार्थी टोटल. कळलं का? परत बॅक करून बघून घ्या. एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे. याच्यात पण ऑप्शनने जायचं आहे. हे बघा, 12 आणि 14चा एलसीएम घेऊन तुम्ही ते करू शकता. 12 आणि 14चा एलसीएम किती येतो? 12 72 12 7 84 आणि 14 75 14 सगळं 84 येतो एलसीएम, ठीक आहे. पण 84 जर वाटले आपण तर ते उरणार नाहीत. पण ते काय म्हणतं 8 आंबे उरतात म्हणून 84 तर ऑप्शनला येणारच नाही. म्हणजे 12 आणि 14ला 12 आणि 14ने ज्याला भाग जातो ते ऑप्शनला येणार नाही. 80 धरू आपण, 12 72 72 आणि 8 उरतात का? येस उरतात. 14 75 आणि 10 उरतात का? येस 10 उरतात. म्हणजे 80 उत्तर आहे आपल्याला. ऑप्शनने जायचं अशा गेममध्ये, जास्त सोडत बसायचं नाही. नेक्स्ट प्रश्न, M आणि N हे दोघं भाऊ आहेत, ठीक आहे. M भाऊ कसं लिहितो आपण? N. दोघं भाऊ आहेत म्हणून त्यांना आपण त्रिकोणात टाकतो. महिला असली तर आपण त्याला गोलमध्ये टाकतो. M आणि N हे दोघं भाऊ आहेत. Q आणि R ह्या बहीण आहेत. Q आणि R बहीण आहेत. Mचा मुलगा Rचा भाऊ आहे. Mचा मुलगा आहे परत कोण आहे माहीत नाही आपल्याला. तो मुलगा Rचा भाऊ आहे. Mचा मुलगा Rचा भाऊ आहे. ह्या R मुलगी आहे म्हणजे हिची. नंतर Q पण आहे आणि हा मुलगा माहीत नाही आपल्याला. मुलगा आहे, त्याचं नाव नाही. तर Nचे Q बरोबर नातं काय? त्याचं नाव आपण लक्षात ठेवायची गरज नाही. Nचं विचारलं आहे, Qशी नातं काय? काका, कारण भावाची ती मुलगी येणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले, टॅकल झालेत. तुम्हाला यातला परत कोणता प्रश्न नाही समजला तर तुम्ही मला ते पाठवू शकता. मी तुम्हाला त्याचा ऑडिओ पाठवेल, पण आता व्हिडिओ नाही पाठवणार, ठीक आहे. थँक्यू सो मच.